नमस्कार, मी योगेश शिरसाट, युवा परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आलेलो आहोत अकोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अशोक वाटिका येथे. या ठिकाणी बरेच नागरिक या ठिकाणी येत असतात आणि हे ठिकाण बौद्ध धर्मीयांसाठी एक प्रेरणास्थान आहे. तर या ठिकाणी आपण अकोल्याचे लोकसभा उमेदवार कोण आहेत आणि लोकसभेचा खासदार कोण होणार आहे यासाठी चाचपणी युवा परिवर्तन या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तर या ठिकाणी आपल्या बुक स्टॉलचे अजय भाऊ सरदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विचारूया की अकोल्याचा खासदार कसा असावा. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. मला सांगा, अकोल्याचा खासदार कसा असायला पाहिजे असं तुमचं मत आहे? आपल्या अकोल्याचे अनुभवी एक व्यक्तिमत्व असावं असं मला वाटते. आजपर्यंत अकोल्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे जनतेनी आणि माझे असं मत आहे की अकोल्याला नवीन व्यक्तिमत्व मिळावं. जनतेचा कौल आणि माझाही विचार असाच आहे. नेमके कोण असायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? एक अनुभवी व्यक्तिमत्व असावं आणि त्या व्यक्तिमत्व माझ्या मते की तुम्हाला अकोल्याचे जे आता उमेदवार आहेत त्यांची माहिती आहे का? हो, त्यांची माहिती आहे मला. पण नेमके कोण आहेत आता उमेदवार आता उभे अकोल्यामध्ये? बाळासाहेब आता आहेत उभे. आणखीन कोण? ते पाटील आहेत. नेमके नाव वगैरे काय? अभय पाटील. त्यानंतर धोत्रे आहेत. दोन चार जणांची नाव मला माहिती आहेत, पण त्याच्यामध्ये अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे सध्या बाळासाहेब आहेत. त्यांना जनतेने संधी द्यावी विकासाची असं मला वाटतं. काय बाळासाहेबांना संधी द्यावी आणि ते काय विकास करतील असे तुम्हाला वाटते? बाळासाहेबांचे इतके हुशार व्यक्तिमत्व मला तरी वाटते कोणी नाही आहे. खूप अनुभवी आहेत ते. जनतेने त्यांना एकदा संधी द्यावी नवीन खासदार देण्यासाठी. तर दिली तर खरोखर आपल्याचा विकास होईल. या ठिकाणी आपल्यासोबत हे काकाजी सुद्धा जुळलेले आहेत. त्यांना सुद्धा विचारू अकोल्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे. काकाजी, मला सांगा. नमस्कार. मला सांगा, अकोल्याचे खासदार कोण व्हायला पाहिजे? मला असं वाटतं अकोले खासदार असे व्हायला पाहिजे की त्यांनी आपल्या अकोल्याचा विकास केला पाहिजे. नेमके कोण आहेत तुमच्या नजरेमध्ये? कोण आहेत सध्या? असं वाटतं मला की नवीन काहीतरी बाळासाहेबांना चान्स मिळावा. या ठिकाणी अनुप धोत्रे यांचं नाव सुद्धा भाजपच्या वतीने चर्चेत आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अभय पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमेश इंगळे यांचं सुद्धा नाव आता त्यांनी नामांकन भरलेलं आहे. यापैकी उमेदवार तुम्हाला का नको? यापैकी उमेदवार हवा असा की त्यांनी आपला विकास केला पाहिजे. पण तुम्हाला म्हणजे नेमकं मग कोण आता विकास करण्यासारखं लायक आहे? असं वाटतं की बाळासाहेबांना चान्स मिळावा. समाजाची सगळ्याची आशा आहे की यांना चान्स द्यावा. तर यांना असं वाटतं की अकोल्याचा जे विकास करण्याचे एकमेव उमेदवार म्हणजे श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर हेच करू शकणार आहे आणि त्यांची आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. तर या ठिकाणी यासोबतच आणखीन आपल्यासोबत काही नागरिक जुडलेले आहेत. त्यांच्याशी सुद्धा संवाद साधून अकोल्याचा खासदार कोण होणार आहे यांची अशी चाचपणी आपण या युवा परिवर्तनच्या माध्यमातून करत आहोत. तर त्यांना विचारूया. सर नमस्कार. सर नमस्कार. सर नमस्कार. या भारत देशाची वाट लावली या जनता पार्टीनं, या RSSच्या बाहुल्यानं या देशाची अशी एवढी वाट लावलेली आहे. शाळा सुद्धा बंद केलेल्या आहे. विद्यार्थी आता कुठं शिक्षण घेतील? गव्हर्नमेंटच्या शाळा बंद केल्या आणि मोठमोठे हे खाजगी शाळा डोनेशन एवढे आहेत. कोणते विद्यार्थी जे श्रीमंताचे विद्यार्थी आहेत ते शाळा शिकत आहेत आणि गरिबाचे विद्यार्थी असे घरी आहेत. हरवण्याकरता हे RSSनं आणि जनता पार्टीनं हे भारत देशाचं वाटोळ केलेलं आहे. त्याकरता सर्वांनी मी या भारत देशाच्याच नाही शहीद वाचवण्याकरता आणि या ठिकाणी चांगलं राज्य येण्याकरता सुविधा उपलब्ध होण्याकरता आपण खासदार आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनाच निवडून द्यायला पाहिजे. आणि नक्कीच आपल्यासोबत आणखी काही नागरिक जुडले, त्यांच्याशी सुद्धा संवाद जाऊ. सर नमस्कार. सर नमस्कार. सर मला सांगा, अकोल्याचा खासदार नेमका कसा असायला पाहिजे? तुमचे काय मत आहे त्यांच्याविषयी? अकोल्याचा खासदार अनुभवी असायला पाहिजे. कारण अकोल्यामध्ये जे ग्रामीणच्या शाळा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या ज्या प्रायमरी शाळा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत.
म्हणून गोरगरिबांचं शिक्षण मिळू शकत नाही. ज्या एका व्यक्तीला जर 4 मुलं असले तर त्यांना शिकू शकत नाही. कारण प्रायमरी मराठी शाळामध्ये माझा मुलगा शाळा शिकत असताना आज 18वी M.Com झालेला आहे, तो वक्ता आहे आणि तो B.Ed करून राहिलेला आहे. म्हणजे या शाळेपासून इतका फायदा भेटत आहे. आणि आज जर 4 मुलं असले त्यांना शिकू शकत नाही. या नेमकं आता तुम्हाला अकोल्यातील खासदार नेमकं कोण वाटते तुम्हाला चांगला? आता यापैकी अनुभवी असलेले बाळासाहेब आंबेडकरच वंचित बहुजन आघाडीचे हे नेते असायला पाहिजेत. या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने सुद्धा डॉक्टर अभय पाटील आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमेश शिंगळे यांनी सुद्धा नामांकन भरलेलं आहे. सोबतच भाजपच्या वतीने अनुप धोत्रे यांनी सुद्धा आज नामांकन भरणार आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटते? हे यापैकी उमेदवार नाही आवडत? नाही, कारण अनुभवी असलेला पाहिजे. नवीन व्यक्तीला काय अनुभव का नाही आवडत ते काय? यासाठी की आपल्याला पुढच्या आपल्या अकोल्याचा विकास झालेला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. याकरता आपल्याला अनुभव लागतील. आणखी या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी तुमचं काय मत आहे? फक्त अकोलाच नाही तर संपूर्ण भारत देशासाठी देशातले जे 85% बहुजन आहेत याचे हक्क फक्त संविधान देऊ शकतो. हक्काचं रक्षण फक्त संविधान करतो. आणि हे जे ब्राह्मणवादी सरकार आहेत हे संविधानाच्या विरोधात आहेत. हे जर सरकार निवडून आलेत तर बहुजनाचे 85% जे ह्या ज्या भारतातल्या जाती आहेत यांचे हक्क ह्या पार्ट्या हमखास हिसकून घेतील. त्यासाठी अकोलाच नव्हे तर संपूर्ण भारतात जे देशभक्त आहेत त्यांना निवडून द्यावे. अशा राष्ट्रवादी म्हणा किंवा ते काँग्रेस म्हणा किंवा BJP म्हणा हे सर्व एकच आहेत. अशा देशद्रोहांना निवडून देऊ नये. म्हणजे तुम्हाला आता नेमकं कोणता खासदार हवा आहे अकोल्याचा? मला बाबासाहेबांच्या नात्यातले आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि त्यांची पार्टीच निवडून आली पाहिजे असं मला वाटतं. फक्त अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात. नक्कीच या ठिकाणी आणखी काकाजी जुडलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू. काकाजी, तुमचं नाव काय? मी श्रीकृष्ण रजावले. तुमचं काय मत आहे या अकोल्याच्या लोकसभा उमेदवारांबद्दल? बाळासाहेब आंबेडकर निवडून आले पाहिजे त्यावेळेस आणि येतील गॅरंटेड. नेमके काय कारण आहे ते बाळासाहेब निवडून येतील? आणि सर्व पूर्ण महाराष्ट्राचा कारभार सांभाळू शकतात व्यवस्थितपणे. अनुभव आहे त्यांना, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत त्यांच्या मागे फक्त असं ऐकण्यात येतं की दलितांचेच मत आहेत, बाकी इतर मतही आवश्यक आहेत आणि त्यांचे ते मताची गोळाबेरीज केली तर तेवढी होऊ शकते का? यावेळेस सर्व मतं त्यांच्याकडेच येतील. सर्व जाती धर्माची मतं त्यांच्याकडेच येतील. बाळासाहेब विजय होतील हे निश्चित आहे. या ठिकाणी बऱ्याच नागरिक आहेत, त्यांनी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याकडे कल दिलेला आहे. तर आपण जुळत राहू युवा परिवर्तन न्यूज सोबत. मी योगेश शिरसाट, अकोल्यावरून युवा परिवर्तन न्यूज, अकोला.